आजच्या व्हिडिओमध्ये 3 असे मराठी लव्ह स्टोरी सांगणार आहे, ज्यामध्ये एक रिपीट व्हॅल्यू आहे आणि तिन्ही चित्रपट माझे पर्सनल फेवरेट आहे. नंबर 1 तुला कळणार नाही, स्टारिंग सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णी इन द लीड. ही फिल्म अराउंड 2 तासाची आहे, जी राहुल आणि अंजलीबद्दल आहे. ही फिल्म त्यांच्या आफ्टर मॅरेजवाल्या लव्ह स्टोरीबद्दल आहे. त्यांना वाटलं होतं की लग्नानंतर यांची लव्ह स्टोरीसुद्धा अंजली आणि राहुलसारखी होईल, पण यांच्या लव्ह स्टोरीमध्ये लव्ह कम आणि लफडा जास्त होतो. तर 2 तासाच्या चित्रपटामध्ये बघताना तुम्हाला खूप मजा येईल. ही फिल्म तुम्ही प्राईम व्हिडिओजवरती बघू शकता. नंबर 2 यंदा कर्तव्य आहे. हा चित्रपट 2006 मध्ये आला होता, स्टारिंग अंकुश चौधरी इन द लीड. हा चित्रपट एका कपलबद्दल आहे, जे हनीमूनला जातात आणि स्वतःच्या आवडीनिवडी समजून घेण्याचा प्रयत्न करतात. हा सिनेमा अंकुश चौधरीच्या करिअरचा वन ऑफ द बेस्ट लव्ह स्टोरीवाला चित्रपट आहे, जो मला खूप जास्त आवडला होता. स्पेशली फिल्मचा क्लायमॅक्स खूपच फनी होता आणि हा सिनेमा तुम्ही यूट्यूबवरती फ्रीमध्ये सुद्धा बघू शकता. पुढे नंबर 3 वरती आहे ट्रिपल सीट नावाची अजून एक मराठी लव्ह स्टोरी, स्टारिंग अंकुश चौधरी, पल्लवी पाटील आणि शिवानी सुर्वे इन द लीड. ही फिल्म कृष्ण नावाच्या एका व्यक्तीबद्दल आहे, जिचं मीरा नावाच्या मुलीवरती मनापासून प्रेम आहे, पण त्या क्षणी त्याच्या लाईफमध्ये वृंदा नावाची अजून एक मुलगी येते, ज्यानंतर याची लव्ह स्टोरी पूर्णपणे कॉम्प्लिकेटेड होऊन जाते. ही फिल्म मी विदाऊट एनी एक्सपेक्टेशन थिएटरमध्ये पाहिली होती आणि या फिल्मची लव्ह स्टोरी आणि गाणी मला प्रचंड आवडली होती. या फिल्ममध्ये रिपीट व्हॅल्यू तर डेफिनेटली आहे. तुम्ही आज सिनेमा यूट्यूब किंवा प्राईम व्हिडिओजवरती सुद्धा बघू शकता. या तिघांपैकी तुमची मराठी फेवरेट लव्ह स्टोरी कोणती आहे? कमेंट सेक्शनमध्ये एकदा नक्की सांगा.